आज काही तर चटपटीत बनवूया, पण काय बनवायचं? आपल्याला ह्याच्यात रवा पण मिक्स करायचा नाही आहे, गव्हाचं पीठ पण नाही आणि मैदा पण नाही आहे. तर मी ते काय मिक्स केले ते तुम्ही व्हिडिओमध्ये नक्की पहा. पहिल्यांदा इथे कच्चे आलू घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून त्याचं साल काढलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला खिसून घ्यायचं आहे बारीक खिसणीने. त्याच्यानंतर इथे काही भाज्या होत्या त्या टाकलेल्या आहेत, टोमॅटो, कांदा वगैरे. तुमच्याकडे जर अजून भाज्या असतील, गाजर, शिमला मिर्च वगैरे, तर तुम्ही इथे टाकू शकता. तर इथे मी पोहे भिजवून टाकलेले आहेत, पाहू शकताय. त्याच्यानंतर बेसिक मसाले टाकायचे आहेत, गरम मसाला, धना पावडर, जिरा पावडर वगैरे, आणि लाल तिखट तर इथे मिरची टाकलेली आहे मी. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे अर्धी वाटी बेसन पीठ. तर पाहू शकताय बेसन पीठ टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त नका टाकू, नाहीतर बेसनची चव येते. तर पाहू शकता बेसन पीठ टाकून चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि मिक्स करून आपल्याला अशा प्रकारे एक छान टिक्क्या बनवून घ्यायच्या आहेत आणि छान गरम गरम तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायचे आहेत. पाहू शकताय दोन्ही साईडने छान असा कुरकुरीत कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं. एकदम कुरकुरीत होतात. तर पाहू शकता एका साईडने छान तळल्या गेलेल्या आहेत, तर दुसऱ्या साईडने सुद्धा मी पलटवून टाकलेला आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा असा छान कलर येईपर्यंत आपल्याला ह्या टिक्क्यांना तळून घ्यायचं आहे. अगदी झटपट होतात, काही जास्त सामानसुद्धा लागत नाही आणि याच्यात रवा मैदा वगैरे काहीच आपण मिक्स केलेलं नाही, पोह्यापासून बनवलेलं आहे. दररोज तेच आपल्याला खाऊन कंटाळा येतो, तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. तर पाहू शकता दोन्ही साईडने मी छान असं तळून घेतलेलं आहे. आता मी बाहेर काढणार आहे. एकदम कलर छान आलेला आहे आणि आतून पाहू शकताय सॉफ्ट आणि बाहेरून असं क्रंची कलर आलेला आहे. नक्की ट्राय करा. भरपूर सारं बनवलेलं आहे 2 आलूपासून आपण. तर पाहू शकताय, तुम्हाला दाखवते मी. इतका छान कलर आला आहे ना, कोणीही पाहून म्हणू शकतं की कशापासून बनवलं आहे हे. इतकं टेस्टी झालं होतं. नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि पाहू शकता याचा आवाज वगैरे क्रंची इतके झाले होते ना. तर आतमध्ये सुद्धा दाखवते किती सॉफ्ट झाले. नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.